दीघा क्षेत्र की अनाधिकृत इमारतों के प्रश्न को लेकर जय लहूजी सामाजिक संस्था के माध्यम से दीघा तालाब के पास सामाजिक कार्यकर्ता योगेश शिंदे द्वारा एक दिवसीय लाक्षणिक उपोषण और हस्ताक्षर अभियान को गति दी गई। एक दिवसीय लाक्षणिक उपोषण के माध्यम से योगेश अभंग शिंदे ने जो मांगे रखी हैं उनमें शामिल है दीघा के अवैध इमारतों को लेकर सरकार ठोस पॉलिसी बनाकर इमारतों को अधिकृत कर दीघा वासियों को उनके हक का घर प्रदान करे। दीघा की जिन इमारतों पर तोड़ कार्रवाई की गई है उन इमारतों के रहवासियों को सरकार सिडको, महाड़ा, एसआरए के माध्यम से पुनर्वसन योजना अंतर्गत घर प्रदान करे। दीघा क्षेत्र में एसआरए योजना को लागू किया जाए। दीघा क्षेत्र में अनाधिकृत इमारत का निर्माण कार्य करने वाले दोषियों के खिलाफ जांच कर कार्रवाई की जाए। इस दौरान दीघा के इस गंभीर प्रश्न को उठाने के लिए सभी पार्टी पदाधिकारियों और दीघा वासियों ने योगेश अभंग शिंदे को अपना जाहिर समर्थन देते हुए हस्ताक्षर अभियान में शरीक हुए। योगेश शिंदे ने कहा कि अगर उनकी मांगे मान्य नहीं हुई तो आमरण उपोषण करेंगे और विशाल जन आंदोलन किया जाएगा। माझ्या प्रमुख मागण्या अशा आहेत की दिघ्यामधील ज्या अनधिकृत इमारती आहेत त्यांना आता माझे वरिष्ठ पक्षाचे नेते सगळे बसलेले आहेत, त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे दिघ्यातील अनधिकृत इमारती या अधिकृत कराव्यात असा अधिवेशनात ठराव पारित करावा या मागणीसाठी मी बसलेलो आहे। तसेच दिघा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत, त्या झोपडपट्टी विभागात एसआरए योजना लागू करावी। तसेच दिघ्यामध्ये ज्या तोडक कारवाया झाल्या त्या तोडक कारवायांमध्ये ज्या इमारती तुटल्या त्या इमारतीमधील रहिवाशांना शासनाने म्हाडा असेल, एसआरए असेल किंवा सिडको असेल यांच्या माध्यमातून कुठेतरी पुनर्वसन योजनेअंतर्गत त्यांना घरे द्यावी तो त्यांना देखील न्याय द्यावा ही एक माझी मागणी आहे। त्याबद्दल मी आज उपोषण करत आहे। असंख्य नागरिकांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत, त्या स्वाक्षऱ्या मी माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या माझ्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहे व दिघा कसा लीगल होईल याचा मी पाठपुरावा करणार आहे। माझी मागणी पूर्ण नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये मी स्वतः आझाद मैदान असेल किंवा दिघा विभाग असेल इथं आमरण उपोषणाला बसेल व माझ्या माध्यमातून मोठा असा आंदोलनाचा पवित्रा मी घेणार आहे। वहीं योगेश अभंग शिंदे को अपना समर्थन देने आए सभी पार्टी पदाधिकारियों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। जय लहूजी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे आणि त्यासाठी संघटनेचे सर्व कार्यकर्ते इथे स्टेजवर उपस्थित आहेत। त्यांची प्रामुख्याने मागणी आहे की दिघ्यातील ज्या 99 इमारती आहेत ह्या एक त्यांना धोरण आणून एक सरकारने पॉलिसी आणून त्या नियमित केल्या पाहिजेत आणि ज्या लोकांनी आपले कष्टाचे पैसे खर्च करून एक रुपयाला जमा करून किंवा माझ्या महिला भगिनींनी पोटाला गाठ मारून जे एक रुपया जमवला आणि स्वतःचं घर विकत घेतलं तर त्यांचं घर हे लीगल झालं पाहिजे आणि त्यांना हक्काचं त्यांना घर मिळालं पाहिजे। त्याचबरोबर MIDC क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी क्षेत्र आहे आणि त्या झोपडपट्टी क्षेत्राचा पुनर्विकास झाला पाहिजे, त्यांना सुद्धा हक्काचं घर मिळालं पाहिजे। MIDC ची टांगती तलवार जी लोकांवर आहे ती टांगती तलवार एकदाची जाऊन त्यांना हक्काचं घर मिळावं याकरता संघटनेच्या माध्यमातून आज उपोषण चालू आहे आणि आम्ही सर्वजण त्यांना इथे समर्थन करण्यासाठी आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी इथे आलेलो आहोत। जय लहूजी सामाजिक संस्था याच्या माध्यमातून आज योगेश शिंदे हा उपोषणाला बसलेला आहे। खरं पाहिलं तर हे अधिवेशनमध्ये मुद्दा घेण्यासाठी हा उपोषणाला बसला आहे। आम्ही गेल्या वर्षी पण मी माझ्या स्वतःच्या लेटर ॲडवरती मी मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांना लेटर दिलं होतं। महाराष्ट्र राज्याचे आपले हे देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण आम्ही लेटर दिलेलं होतं, पण गेल्या अधिवेशनमध्ये हा मुद्दा घेतला नाही म्हणून परत ह्या वेळेला योगेश शिंदे यांनी ठरवलं की आपण एक दिवसाचं उपोषण घेऊ म्हणजे तिथपर्यंत हा निरोप जाईल। त्याच्या माध्यमातून खरं पाहिलं तर ह्या ठिकाणी काही लोकांनी या ठिकाणी आणले गेले बिल्डिंग बांधून ह्या जो कलंक लागलेला आहे दिघ्याला त्याच्या माध्यमातून हा मुख्यमंत्री महोदयाला कुठल्या तरी SRE MMRD किंवा अजून कुठल्या योजना असेल त्याच्या माध्यमातून हा दिघा लीगल कसा होईल याच्या माध्यमातून आमचा हा प्रयत्न चालू आहे। आणि खरं पाहिलं तर हे मुख्यमंत्री महोदय यांना माननीय जगदीशभाई इथं आहेत त्यांच्या माध्यमातून चौगले साहेबांकडनं जाऊन ते मुद्दा हा घेऊन तिथं जो 5-6 वर्ष झाले मला वाटतं 2016 पासून हा जो चालू आहे आता खरं बोललं तर हे 2025-26 ला हा दिघा लीगल व्हावा हीच आमची मागणी। योगेश अभंग शिंदे यांनी आज दिघा विभागात एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवण्याचा नियोजन इथे केलेलं आहे। योगेश अभंग शिंदे जय लहूजी सामाजिक संस्थेतर्फे ही मागणी प्रशासनाकडे सरकारकडे करते
की ज्यांना कुणाला बेघर केलेलं आहे त्यांना SRAच्या मार्फत त्यांना काहीतरी प्रोव्हिजन करून त्यांना एक नवीन घर देण्यात यावं आणि ज्या काही इमारती आहेत ज्याच्यावरती कदाचित त्या लोकांनी स्टे आणला आहे किंवा त्याला सील करण्यात आलेले आहेत किंवा काही इमारतींना नोटिसा दिलेल्या आहेत, आज न उद्या त्या तुटतील अशा भीतीमुळे आमची अशी मागणी आहे की अशा इमारतींना आपण लिगल करावं आणि जे रस्त्यावर आलेले संसार आहेत, उघड्यावर पडलेले संसार आहेत, त्यांना कमीत कमी काहीतरी ऑप्शन सरकारने दिलं पाहिजे. कमीत कमी आपल्या या आंदोलनाचं कुठेतरी फलित व्हावं आणि जे बेघर झालेली लोक आहेत त्यांना घर भेटावं, त्यांना न्याय भेटावा आणि ही जी इलिगल म्हणून इमारती जे डिक्लेअर केलेल्या आहेत त्याला कमीत कमी सरकारने लिगल करावं हीच आमची सध्या तर विनंती आहे. योगेश अभंगी शिंदे यांनी आपल्या या संस्थेच्या माध्यमातून या दिघ्याचा जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे गेले अनेक दिवस प्रलंबित आहे तो उचलून शासनाला कुठेतरी निर्णय घेण्यासाठी भाग पाडावा आणि येथून कोणीतरी दखल घ्यावी यासाठी आजचं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे. या उपोषणाला एक दिघावासीय म्हणून माझा आणि आमच्या सामाजिक जेवढ्या संघटना आहेत त्यांचा पाठिंबा आहे. त्यासाठी आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. 99 बिल्डिंगांना कुठेतरी कोणताही तुम्ही उपाय काढा पण या 99 बिल्डिंगच्या रहिवाशांसाठी कुठेतरी चांगली योजना आणून यांना स्थायिक करा आणि एकत्रितपणे यांचं पुनर्वसन करा किंवा आहे त्या जागेवर त्यांचं लिगलायझेशन करावं अशी आमची मुख्य मागणी आहे. आणि सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो खरोखर या दिघावासियांकडे कुठेतरी तुम्ही लक्ष द्यावं आणि काहीतरी निर्णय घ्यावा. ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क.